नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे विदुलाच्या मामाच्या शेतामध्ये। 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी लावला होता। आपण बघू शकताय एक डोळा पद्धतीनं अशा पद्धतीचा हा ऊस या ठिकाणी लावण्यात आला होता। तर त्याला बऱ्यापैकी फुटवे पण झालेले। हा ऊस सर्वसाधारण 5 फूट उंचीपेक्षा जास्त वाढलेला आहे, आपण बघू शकताय। तर याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ड्रिचिंग केलं होतं उन्हीसाठी, बुरशीसाठी, आणि अशा पद्धतीने अगदी हिरवागार ऊस आहे। आत्तापर्यंत 2च पाणी या ठिकाणी ऊसाला देण्यात आलेले आहे, कारण पावसामुळे भरपूर काही पाणी आमचं या ठिकाणी देण्याचं वाचलेलं आहे। आम्ही यामध्ये वाल पण लावले होते, आपण बघितलं असेल तर। आता वालाला पण या ठिकाणी शेंगा आलेल्या आहेत, आपण बघू शकताय। अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शेंगा आलेल्या आहेत। काही झाडांच्या शेंगा पिकलेल्या पण आहेत, काढायला पण आलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने आपण आंतरपीक घेऊन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकताय। आता एक 10 दिवसात हे वाल काढल्यानंतर आपण ह्या ऊसाचं मशागतीला सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, हे आंतरपिकामुळे आपल्याला डबल फायदा झालेला आहे। रासायनिक खत पण नाही आणि दुसरं अजून कोणतं वरून फवारणी पण केलेली नाही आहे। तर मित्रांनो, बघू शकताय आत्तापर्यंत जवळपास आपण जे काही लेंडी खत आहे ते या ठिकाणी पूर्ण मोठी एक लॉरी ऊस खताची या ऊस लावण्या अगोदर या ठिकाणी पांगवली होती, आणि त्याच्याच अजून जोरावरती हा ऊस सध्या एवढा इथपर्यंत मोठा झालेला आहे। मित्रांनो, याला एक आपण नेट सर्फ कंपनीचं जे NPK आहे तर त्याचं बाय 90 आणि स्टेमब्रिज हे औषध आपण फवारलं होतं 15 दिवसापूर्वी। ते पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे, त्यामुळे ऊसाची वाढ आणि पानांची रुंदी या ठिकाणी वाढलेली आहे, आपण बघू शकताय। हिरवेपणा थोडासा ह्या ऊसाला आलेला आहे। थोडंसं गवत पण झालेलं आहे, कारण या ठिकाणी वाल लावलेले आहे, मूग लावलेले आहे, त्यामुळं मध्ये आम्हाला तणनाशक मारता आलं नाही। 1-2 वेळा आम्ही खुरपून काढलेला आहे हा संपूर्ण ऊस, आपण बघू शकताय। पूर्णपणे 5 फुटापेक्षा जास्त उंची आता या 2 महिन्यामध्ये या ऊसाची झालेली आहे, आणि फुटवे पण चांगल्या पद्धतीने झालेले आहे। आपण एक डोळा पद्धतीने जर ऊस लावला तर बेणं पण वाचतं, बेण्याचे पण पैसे वाचतात आणि मजुरी पण कमी लागते। अशा पद्धतीने आपण बघू शकताय एका डोळ्याला जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 ते 9 फुटवे झालेले आहेत, आणि सर्वसाधारण 1.5 ते 2.25 फूट अंतर एका डोळ्यामध्ये, 2 डोळ्यांमध्ये आम्ही ठेवलेले आहे। आपण बघू शकता 1.5 ते 2 फूट, 2.25 फूट अंतर आहे। अशा पद्धतीने आपण लागवड केल्यानंतर आपल्याला सुद्धा भरपूर असं उत्पादन मिळणार आहे, आणि तुमचा जो काही उत्पादन खर्च आहे तो कमी होणार आहे। तर चला आपण बघूया। आता इकडे या ठिकाणी आम्ही मूग लावलेला आहे, तर मुगाचं पण या ठिकाणी शेंगा आपण आता काढायला आलेले आहेत। आपण बघू शकता ह्या वाळलेल्या शेंगा आहेत। ज्या शेंगा वाळल्यात त्या आपण आता तोडण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। हे फक्त खाण्यापुरतं मूग लावलेलं आहे, एक 5 ते 6 सऱ्या। आणि आता परत दुसऱ्यांदा बार आलेला आहे, दुसऱ्यांदा पण त्याला फुलं आलेली आहेत आणि शेंगा पण आलेल्या आहेत। आम्ही 2 बऱ्या आत्तापर्यंत आहे ना, किती वेळा तोडणी केलेली आहे? 2 वेळा तोडल्या, आता तिसऱ्यांदा आहे। पहिल्या शेंगा संपल्या, आता सगळ्या दुसऱ्या आल्या। दुसऱ्यांदा हे तोडणी चालू आहे। पहिल्यांदा आम्ही संपूर्ण शेंगा तोडून नेलेल्या आहेत। तर हे जवळपास ज्याला म्हटलं जातं की कुठल्याही प्रकारचं याला रासायनिक खत नाही, आणि कोणत्याही प्रकारचं आम्ही फवारणीसुद्धा केलेली नाही। आपण बघू शकताय या ठिकाणी काही होल पण पडलेले आहेत पानांना, पण तरी आम्ही कोणतंही केमिकल न वापरता
ह्या ठिकाणी हे पीक घेण्याचा प्रयत्न केला आहे. कारण आपण शेतकरी आहोत आणि रासायनिक किंवा केमिकलचा जास्त वापर झाल्यामुळं आपल्याला पण माहीत आहे की त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रत्येकानं ही सेंद्रिय शेती करण्यासाठी खरोखर प्रयत्न केला पाहिजे. निदान आपण आपल्या घरच्या रोजच्या जीवनासाठी जे काही अन्न पिकवत असतो, भाजीपाला पिकवत असतो, तो भाजीपालासुद्धा या ठिकाणी आपण सेंद्रिय पद्धतीमुळे आपले 2 पैसे पण बचत होणार आहे, आरोग्यसुद्धा आपलं चांगलं होणार आहे. जेणेकरून केमिकल किंवा रासायनिक खतांच्या वापरामुळे आपल्या शरीरावरती जे दुष्परिणाम होत आहेत ते दुष्परिणाम कमी होतील. आणि आपण शेतकरी आहोत, निदान आपण आपल्या कुटुंबाची गरजसुद्धा अशा सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून भागवू शकतो. शेतामध्ये जुलै महिन्यात 1 जुलैला ऊस लावला. त्याच्यानंतर असं आयडिया आली की ह्या ऊसामध्ये आपण काहीतरी आंतरपीक घेऊ शकतो घरच्या पुरतं तरी, म्हणून मग मूग लावण्याचं डोक्यात आलं आणि थोडा राजमा पण लावलाय. तर 200 ग्रॅम मूग आणले आणि तेवढेच लावले घरच्या पुरते, कारण सगळ्या शेतात लावल्यावर पूर्ण गवत होतं ना, त्याच्यामुळं मग सगळं खुरपायला मजुरी जास्त जाते. म्हणून ह्या 5च साऱ्या मुगाच्या लावल्या आणि त्या मुगाचा आता एक तोडा झालाय आणि दुसऱ्या परत बार आलाय त्याला. आता अजून तो काहीतरी 8 दिवसांनी परत तोडायला येईल. तर अशा पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने शेती आहे आणि ह्या मुगाला कुठल्याही प्रकारचं फवारणी नाही किंवा रासायनिक खतं पण वापरली नाहीत आम्ही, ऊसाला पण नाही. अशा पद्धतीने आपण पण आपल्या स्वतःच्या कुटुंब पद्धतीने पिकं घेऊ शकता स्वतःच्या घरच्या पुरतं. कारण तिने पिकवलेलं शरीरासाठी पण चांगलं आहे आणि शेतीला पण चांगलं आहे. जास्त जर रासायनिक खतांचा वापर केला तर भविष्यात आपली शेती नापीक होऊ शकते. या दृष्टीने आम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचाच वापर करतो. मित्रांनो, या ठिकाणी आम्ही वाल पण लावले होते. आपण बघू शकताय वालसुद्धा या ठिकाणी आता अगदी बाजारात नेण्यासाठी आम्ही तोडत आहोत. तर हे जे काय वालाची झाडं आहेत याचं आता पाला या ठिकाणी गळत आहे. आपण बघू शकताय अशा पद्धतीने हा कुजलेला पाला शेतीसाठी उपयोग, ह्याचं हिरवळीचं खत म्हणून सुद्धा उपयोग होतो. तर अशा पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये आंतरपीक घेऊ शकताय. आणि जरी तुम्ही वाल पूर्ण वाळून दिला सुद्धा खूप बाजार आहे, आपण त्याचा पण फायदा घेऊ शकताय. तर चला मित्रांनो, आता या ठिकाणचं आमचं काम जवळपास संपत आलेलं आहे. पाऊस पण येत आहे. चल पुढं.